झालाच पाहिजे 24 मीटरचा रोड झालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे रोड कमी झालाच पाहिजे रोड कमी झालाच पाहिजे आमचा विचार पालिकाने केला पाहिजे आमचा विचार पालिकाने केला पाहिजे। हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडे-गुत्ता चौक दरम्यानच्या रस्ता प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी आज एकत्र येत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे। या आंदोलनाचे आयोजन हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडे-गुत्ता रोड बाधित कृती समितीच्या वतीने करण्यात आले असून अनेक कुटुंबे आणि व्यावसायिक या प्रकल्पामुळे प्रभावित होत आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे, आमचा विकासाला आणि रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही, परंतु काही ठिकाणी 30 मीटर तर काही ठिकाणी 24 मीटर अशा प्रकारचे रुंदीकरण नागरिकांना मान्य नाही। हा रस्ता समप्रमाणात 24 मीटर घ्यावा व कुठल्याही स्थानिक नागरिकांवर अन्याय होऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। की विकासाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या पुनर्वसनाची आणि योग्य भरपाईची हमी मिळाली पाहिजे। बाधित नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने व्हावे, प्रत्येक कुटुंबाला न्याय भरपाई मिळावी आणि पर्यायी जागेची व्यवस्था केली जावी। अनेक वर्षापासून येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की त्यांनी वारंवार निवेदन दिले असून ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला। दरम्यान संबंधित विभाग आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नागरिकांना दिलासा देत आंदोलन समितीने स्पष्ट केले आहे की कोणत्याही बाधित कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही। सर्वांना सोबत घेऊन न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील। आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि बाधित नागरिकांना नेमका कधी दिलासा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की 30 मीटर रस्ता झाल्यास अनेक घरे, दुकाने आणि वर्षानुवर्षे स्थायिक कुटुंबे पूर्णपणे बाधित होणार आहेत। 24 मीटर पर्याय स्वीकारल्यास विकासही होईल आणि अनेक कुटुंबांचे नुकसानही टळेल असा त्यांचा दावा आहे। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने लवकरात लवकर 30 मीटरचा निर्णय मागे घेऊन 24 मीटरचा पर्याय मान्य केला नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। रास्ता रोको, उपोषण किंवा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। आमच्या मत रोडला विरोध नाही, 80 कोटी रोड व्हावा। आम्ही आमच्या बापदादापासून आम्ही इथं राहतो, लहानचं मोठं झालो आहे, सगळं झालं आहे आणि गार्डन हे आमच्याच ठिकाणी आम्हाला उठून परके ठिकाणी टाकलं आणि ते गार्डनचं त्याचं काय हे फक्त बिल्डर लॉबीचा फायदा आहे। याच्यात बिल्डर लॉबीमुळेच हे आमच्या मागे लागले। कॉर्पोरेशनवाले आमचं काही ऐकून घेत नाही, नोटीस देणार आणि पाडायला येणार, नोटीस देणार पाडायला येणार। 24 तासात आणि 24 मीटर 30 मीटर नको आणि 24 तासात खाली करा। आज नोटीस दिली की उद्या लगेच कॉर्पोरेशनवाले पाडायला येतात। एवढंच फक्त आमचा विरोध आहे। सरकारने आमचं एवढं मान्य करावं। गार्डन आम्हाला काही गरज नाही आहे, रोडला आम्ही काही विरोध करत नाही। आमच्या प्रॉपर लोकांच्या जागा जातात एका रिझर्वेशनमध्ये, योग्य भरपाई द्या, DRC द्या जागेवर। कॉर्पोरेशनला चक्रा मारून महसूलला चक्रा मारून आमचं काही कोण ऐकणार नाही, काही नाही। आम्ही सर्वसामान्य लोक आहे, त्यामुळं आमचं ही विनंती आहे, DRC द्या आम्ही। मी सचिन प्रकाश साळुंके, राहणार धायरकर वस्ती, हडपसर रोड। आमच्या इथे जे विकासाच्या नावाखाली जो आंधळा कारभार चालला आहे, म्हणजे आमच्या घरांवरती रोलर फिरवायला लागलेत विकासाच्या नावावरती। याचा मुख्यतः फायदा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांचा नाहीच आहे, तो बिल्डर लॉबीचा आहे आणि कॉर्पोरेशन याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व आहे। आम्हाला त्याविषयी न्याय मिळावा आणि आमच्या ज्या योग्य त्या मागण्या आहेत ते पूर्ण कराव्यात आणि रोड 30 मीटरच्या ऐवजी 24 मीटरचाच करावा ही आमची नम्र विनंती आहे। स्थानिक नागरिकांशी चर्चा करतोय आपण या डिपी रस्त्याबद्दल। कुठली नोटीस आहे तुमच्या हातात, काय सांगता? 2000 बघा ह्याच्या तारीख आहे, 2014ला आम्हाला नोटीस पाठवली होती, तर त्याची आम्हाला ही पोस्ट लावलेली आहे। बरं, तर त्याच्यावरती आम्ही बऱ्याच हरकत घेतल्या, त्यांनी फक्त नोटीसच देतात, आम्हाला चर्चा काय करत नाही आमच्या सगळ्यांनी। आम्हाला सांगतात तुमचं रस्ता बाधित आहे, रस्ता बाधित असू द्या, पण आमचा विकासाला विरोध नाही आहे, पण 30 मीटरच्या ऐवजी 24 मीटर व्हावा ही सगळ्यांची मागणी आहे। आणि ज्याप्रमाणे आता पेपरला न्यूजपेपरला जे दिलं आहे प्रस्तावित 5 टक्के प्रकल्प बाधितांसाठी, हा 2010चा पेपर आहे पहा, त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती मिळत नाही। परत त्याच्यानंतर हा 2024ला काहीतरी न्यूज आलेली आहे
की हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडेगुत्ता चौक 1100 मीटरचा रस्ता 138 कोटी रुपये टोटल त्यांची रक्कमीचा काहीतरी विषय होता. तर ह्या संदर्भात काही माहिती मिळत नाही. त्याच्यानंतर आम्ही ते नोटीस देतात, आम्ही हरकती घेतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही चर्चा करत नाही आमच्यासमोर. फक्त नोटीस पाठवतात आणि आम्ही हरकती घेतो. नोटीस पाठवतात वाचवाय, दुसरं काय होत नाही विषय. तर आम्हाला त्याच्या संदर्भात जी जागा जाते त्याच्या संदर्भात एक व्यवस्थित मला मोबदला मिळावा. TDR पैसा नको आहे, रोख स्वरूपात किंवा जागाच्या बद्दल बिल्डर लोकांची भरपूर जागा आहेत. तर प्रत्येकाला थोडं तिथे दिलं 10-20 गुंठा प्रत्येक बिल्डरवरून घेतल्या तर त्या प्रत्येक आम्ही बाधित तिथं व्यवस्थापित होऊ ह्या DP प्लॅनमध्ये ते प्रस्तावित 5% प्रकल्प बाधित ठेवलेला आहे त्या संदर्भात. आणि 24 मीटरचा व्हावा एवढीच विनंती आमची. नमस्कार, मी तुळशीराम लक्ष्मण सरवणे. आपण बघता हा हडपसर स्टेशन ते ताडेगुत्ता चौक हा रस्ता विस्तारीकरणाचं काम चाललेलं आहे. महापालिका आमच्या जागा ताब्यात घेत आहे. इथं 30 मीटरचा रस्ता ती प्रस्तावित करते. इथं पाठीमागं आमचं घर आहे. आम्ही हे घर जवळजवळ 30 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. आमच्या वडिलांनी 89 साली ही जागा घेतली, तेव्हापासून आम्ही राहतो आणि आमच्या वडिलांचं स्वप्न म्हणून आम्ही त्यावेळेस ते घर बांधलं. त्यावेळेस पालिकेने फक्त 18 मीटरचा रस्ता प्रस्तावित होता आणि त्या प्लॅनिंगनुसार आम्ही ते घर बांधलेलं आहे. त्यानंतर पालिकेने 24 मीटर रस्ता प्रस्तावित केला, तरी आमचं घर राहणार आहे 24 मीटरमध्ये. परंतु आता पालिका अचानक म्हणते की हा रस्ता 30 मीटर करायचा आहे. 30 मीटर रस्ता केला तर आमचं हे संपूर्ण घर जात आहे आणि आम्ही जे इथं 50 वर्षापासून साध्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो इथलं आमचं अस्तित्वच संपत आहे. म्हणून आमचं पालिकेला विनंती आहे की आमच्यासारख्या गोरगरिबांचं अस्तित्व या ठिकाणी राहण्यासाठी आपण हा रस्ता फक्त 24 मीटर करावा आणि तो पुरेसा आहे. कारण हा रस्ता हडपसर स्टेशनसाठी आहे आणि हडपसर स्टेशन परिसरात जिथं गाड्या बाहेर येणार आहेत तिथं रस्ता 24 मीटर आहे आणि इथं जिथं लोक राहत आहेत तिथला हा रस्ता मात्र त्यांना 30 मीटर पाहिजे आणि हडपसर स्टेशन परिसरात 24 मीटर पाहिजे. तर या परिसरात महापालिकेला 30 मीटर रस्ता कशासाठी पाहिजे हे आम्हाला महापालिकेने स्पष्ट करावं. इथं गरज नाही आहे 30 मीटर रस्त्याची, परंतु वेगळ्याच काही लोकांसाठी हा रस्ता ते 30 मीटर करू पाहत आहेत. तर ते कुणासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी हा रस्ता 30 मीटर करणार आहेत हे आम्ही महापालिकेला, महापौरांना आणि अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला महापालिकेने द्यावं ही विनंती. आणि ही जी जागा आमची जाणार आहे त्या बदल्यात आम्हाला महापालिका TDR आणि FSI देणार आहे, पण त्याचा आम्हाला सामान्य नागरिकांना काही फायदा नाही. आम्ही सामान्य नागरिक नोकरदार आहोत. 24 हेलपाटे ऑफिसला घालायला आम्हाला वेळ नाही. म्हणून आम्हाला जी जागा जाणार आहे त्या जागेच्या बदल्यात आम्हाला रोख स्वरूपात रक्कम मिळावी किंवा या वर्तमानपत्रात सांगितलेलं आहे की इथं जे लोक जाणार आहेत, ज्यांच्या जागा जाणार आहेत त्यांच्यासाठी 5% बाधित जागा इथं राखीव जागा ठेवलेली आहे. त्या राखीव जागा कुठे आहे याचंही महापालिकेने आम्हाला स्पष्टीकरण द्यावं आणि जी राखीव जागा ठेवलेली आहे त्या राखीव जागेमध्ये आम्हा सर्व नागरिकांचं स्थलांतर करावं आणि मगच आमच्या जागांचा ताबा घ्यावा. आमचा विकासाला विरोध नाही, रस्त्याला विरोध नाही, फक्त आमचं अस्तित्व इथं राहावं आणि कुठल्याही गरीब नागरिकावर अन्याय होऊ नये ही आमची महापालिका विनंती आहे. धन्यवाद. मी कमीत कमी 70 वर्षापासून इथं राहिलेले. मी जागा घेतलेली 1981 मध्ये. माझे 3 मुलं इथंच झालेले. मग तेव्हा ही 30 मीटरचा रोड होता, नंतर 60 मीटरचा केला. त्याच्यात आमचं घर आता तुम्ही 30 मीटरचं करतात तर 24 मीटर बी नको, आम्हाला 18 मीटर पाहिजे. बस हीच माझी विनंती. मी पुढचं 24 मीटर बी सर्व माझं घर जात आहे. मी काय पुढे जाऊ, मला जागेच्या बद्दल जागा द्यावा किंवा मला पैसे तुमचं TDR ही नको. हीच माझी नम्र विनंती हात जोडून. एक तर मला फ्रेश मेकर बसवलेलं आहे. मी खरं म्हणलं तर आता ती हिच्यावर आहे. हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडेगुत्ता चौक, माझ्या या बाजूने हडपसर रेल्वे स्टेशन करून हा रस्ता येतोय. DP प्लॅनमध्ये हा महानगरपालिकेचा रस्ता आहे, 30 मीटर रस्ता आहे आणि इकडं हा चौक आहे, पासपोर्ट ऑफिस चौक किंवा ताडेगुत्ता चौक असं म्हटलं जातं. आणि तो सगळं सेंटर पॉईंट आहे, इथपर्यंत हा रस्ता जाणार आहे. आणि त्याच्या बाधित सगळे नागरिक, स्थानिक शेतकरी ज्यांचा अर्धा गुंठा आहे, गुंठा आहे, आणि ज्यांनी बाहेरकर हे इथले मूळ रहिवासी, मूळ शेतकरी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पार्श्वभूमी काय आहे आणि ही जी डेव्हलपमेंट झाली याला डेव्हलपमेंटला विरोध नाही या नागरिकांचा, परंतु नक्की कॉर्पोरेशन यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि 30 मीटरचा जो रेटा लावलेला तो 30 मीटर का याबाबत सांगणार आहे. नमस्कार. मी रवींद्र शांताराम दहायरकर हडपसर रेल्वे स्टेशन रोड.
माझं म्हणणं आहे की आमचा विकासाला विरोध कुठंच नाही, विकास करा, पण विकास करताना जे लोक काही या ठिकाणी बाधित होत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. आम्ही 24 मीटरला आज हक्काने द्यायला तयार आहोत, 24 मीटरला, पण आज 24 मीटर रोड करत असताना काही कॉर्पोरेशनचे अधिकारी काही करून मोठा रोड करा यासाठी अधिकारी. आज मी 1930 साली आमच्या आजोबांनी पंजोबांनी ही जमीन खरेदी केली. शंकर गोविंद दायरकरांनी 1930 साली जमीन खरेदी केली आणि आम्ही आज त्याच्यावर घरं बांधली आजोबांनी पंजोबांनी आणि त्याच्यावर आम्ही निर्वासन करत आहोत. पण आज कॉर्पोरेशन काही अधिकारी येतात आणि म्हणतात तुम्ही अतिक्रमण केलं. अहो, आम्ही खरेदीच 1930ला केली, त्यावेळेस हा रोड नव्हता, पायवाट होती, काही सायकल ट्रॅक होते, त्या ठिकाणी मला वाटतं एक मोठी लाईन येते, ही लाईन या ठिकाणी आहे आणि ही लाईन असताना आज काही लोक घाट करतात की इथं रोड करा. ठीक आहे, रोडला विरोध नाही, पण ज्यांचा ज्या रोडला जात आहेत बाधित होत आहेत त्यांचा विचार काय करता. DRC द्या, जागा द्या, काय त्या बदल्यात मोबदला आम्हाला द्या ना. का तुम्ही उठसूट येणार आमच्या घराला मार्किंग लावणार आणि रोड जातो, वायनिंग जातो, हे जातं, तुम्ही घर. अहो, काय आहे का नाही, नियम आहेत का नाहीत पुढे काही. कारण उठसूट यायचं, ज्यांनी यायचं त्यांनी सांगायचं. कोणताही अधिकारी काही बोलत नाही, जो सांगतो तो एवढं जाणार, तो अधिकारी तो सांगतो एवढं जाणार. अहो, आम्ही करायचं काय, आयुष्य इथं काढलं. आज 52 वर्षाचे आम्ही आहोत, आमचं मुलांचं शिक्षण आहे, प्रगती आहे, आमचं चालू आहे. आज ह्या वयामध्ये तुम्ही आम्हाला सांगता की तुमची घरं तोडा, रोड तोडा, आम्ही जाणार कुठं. काहीतरी विचारायचं झालं पाहिजे. कॉर्पोरेशनला आमचं नम्र विनंती आहे की आम्ही रोडला विरोध करत नाही, आमचा रोड हा 24 मीटरच झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आम्ही प्रयत्न करू. वेळ आली तर रोडवर उभं राहण्याची तयारी आमची आहे, कारण आमचा रोडला विरोध नाही. कारण राहणारे लोक आहेत, आज या ठिकाणी काही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत ते लोक रोडच्या कडेने राहत आहेत, त्यांचं घर तुम्ही तोडताय. अहो, ती लोक ह्या वयात आज 55-60 वर्ष त्यांनी इथं काढली, ती जाणार कुठं याचा विचार विकास केला पाहिजे. आज तुम्ही म्हणताय TDR घ्या, FSI घ्या, हा जाऊन कुठं 50 लोकांच्या दारात हिंडायचं आम्ही. काही कॉर्पोरेशन अधिकारी त्यांनी यावं, समोर बसावं, आमच्या मिटिंग कराव्यात की एवढं रोड जाते, आम्ही ह्या बदल्यात हा मोबदला तुम्हाला देऊ. कारण आम्हाला त्याशिवाय विचार करावा लागेल की काही आधी इतके घरं आहेत की त्या लोकांनी शिक्षक आहेत या रोडला, कॉर्पोरेशनचे अधिकारी, पुणे महानगर, तुमचे स्वतःचे लोक या ठिकाणी राहतात, त्यांचा विचार करा. आज त्यांची घरं तुम्ही तोडतायत, त्या लोकांचा विचार तुम्ही कॉर्पोरेशनने केलाच पाहिजे. आमचा आज बी विनंती आहे की आम्ही 24 मीटरला कुठेही विरोध नाही, पण विरोध करत असताना कारण काही ठिकाणी असा विरोध करावा लागतो की आमची घरं जात आहेत, मुलांचं शिक्षण आहे, काहींच्या लोकांचे आज कुठेतरी 55 केलेत. आज 24-50 वर्ष आम्ही इथं काढलेत आणि तुम्ही येऊन सांगता का रोड तोडा, घरं काढा. हे योग्य नाही, ही योग्य पद्धत पुणे महानगरपालिकेची नाही. आयुक्तांनी आणि कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी हा विचार केलाच पाहिजे की हा रोड 24 मीटर करा. 24 मीटरला प्रत्येक 10 फूट वाचेल आणि हा 10 फूट वाचला तर तो आयुष्यभर या रोडला होणाऱ्या विकासावर तो निर्णय करेल. आज कोणती लोक अशी आहेत की त्यांनी रोडला 10 फुटाची टपरी टाकली तर आयुष्यभर तो त्या रोडवर बसून खाईल, ही आमची विनंती आहे. तर असं स्थानिक शेतकरी, स्थानिक नागरिकांचं मत आहे. त्यांचे पंतोबापासून जमीन आणि कॉर्पोरेशन कुठेतरी म्हणते प्रसारमाध्यमांना खूप माहिती दिली जाते की या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर लोकांचं असं मत आहे की अतिक्रमण वगैरे नाही आहे, खरेदी केलेल्या जागा आहेत, त्यांच्याकडे खरेदी खत, सातबारा सगळे डॉक्युमेंट आहेत. आम्ही या ठिकाणी शेती केलेली आहेत, आमच्याकडे शेतीचे फोटो आहेत, शेती केली. रोडपासून 3 फुटावर आम्ही फुलं, गुलाब, झेंडू, मोगरा केलेला आहे. आम्ही इथनं मार्केट यार्डला सायकलवर, त्यावेळेस काही नसताना आम्ही सायकलला मार्केट यार्डला सायकलवर फुलं नेली, त्यावेळेस कोणी बघायला नाही आलं. ज्यावेळेस आम्ही ह्या चौकातनं त्या चौकापर्यंत सायकल खांद्यावर उचलून नेत होतो त्यावेळेस कोणी विचार केला नाही आणि आज कुठं काय करतायत की लगेच म्हणताय की नाही विकासासाठी रोड पाहिजे, हे योग्य नाही.